2-3 गाड्या गेल्या मग हातच वर होईना झालं. मला लय लाज वाटायला लागली. पण कसं तरी करून आपल्याला लिफ्ट घ्यावंच लागणार आहे, नाहीतर आपण काही पोहोचणारच नाही. असं कसं लाज वाटायला लागले मला खूप जास्त. काय करा, घेऊ बघू, ट्राय करू. खूप साऱ्या गाड्या जायला लागल्या आता, पण कसं तरी करून घ्यावाच लागणार आहे. थोडंसं पहिला दिवस आहे ना, पहिला दिवस असल्यामुळे जरा लाज वाटते माणसाला. पण तसं मी लाजत नाही बरं का करायला, पण थोडंसं नवीन व्हिडिओमध्ये एका नया दिवसामध्ये दुपारचे जवळपास 12 वाजले आणि मी आहे आज मनालीमध्ये. आणि मनालीमध्ये पाठीमागं हडिंबा टेम्पल गेलं, तिथून मी आता खाली उतरायला लागलो. माल रोड का जायला लागलो, पण पाच्या पाठीमागं रोड बघा आणि साईडला कोणीच नाही, पूर्ण रोड असा बनलेला आहे. साईडला हॉटेल आहेत, हॉटेलच्या साईडनं असं जायला लागलं आणि पूर्ण बिल्डिंग आहेत त्या जायला लागल्या. तर आपला जी ट्रिप आहे ते संपलेला आहे मनालीपर्यंतचा. पण माझ्याकडे आहेत 3000 रुपये. ठीक आहे, 3000 रुपये एक काम करू शकतो. या तर मी इथून घरी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जाऊ शकतो वापस घरी, किंवा 3000 रुपयात मी पूर्ण भारत यात्रा फ्रीमध्ये करू शकतो. म्हणजे जेवढे यूट्यूबर बघितले किंवा इंस्टाग्रामवर बघितलेले तेवढे करतात. तर आपण काय करूया, फ्री फिरण्याचा प्रयत्न करू. फ्री तर होत नाही, 3000 रुपये आहे. तर बघूया आपण कुठपर्यंत जाता. आता मी इथून पहिले लेहला जाणार आहे, लेहून पुन्हा श्रीनगर, त्यानंतर जम्मू काश्मीर तसं फिरणार आहे. तर बघूया, माझ्याकडं असं सामान बी काय विषय नाही. एक बॅग आहे, 4 कपडे जोडी आहे, बस. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. बघू अजून कसं होतं आहे. आणि खूप जास्त मजा येणार आहे, कारण मी पहिल्यांदा असं ट्राय करणार आहे. आणि रस्ता तर इतकं सुंदर दिसायला लागला. आणि साईडनं तिकडल्या साईडनं पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला, पूर्ण वाहा लागलं आणि अशा रस्त्यानं साईडला फुलं बघा किती सुंदर दिसायला लागले. आणि जे वातावरण बी ते खूप सुंदर दिसायला लागले. आणि पाऊस पण पडणार झाला, ही एक चांगली गोष्ट आहे. तर बघूया किती दिवस आपण जगू शकता, म्हणजे बिना पैशाचं. पैसे म्हणजे आहेत की नाही 1000 रुपये, 3000च्या वरी 1 रुपया नाही. तर चला ह्या व्हिडिओला सुरू करूया सिरीज. बघूया कुठपर्यंत जात आहे. आता पहिलेच सध्या जसं घेतला व्हिडिओ चालू केला, पाऊस चालू झाला. 2 मिनिटाचं अगोदर काहीच नव्हतं इथं, पूर्ण ऊन पडलं होतं आणि पाऊस चालू झाला. थेंब पडायला लागले, पूर्ण पावसाचे पूर्ण दिसायला लागले लांबपर्यंत, पूर्ण पाऊस पडायला लागला. 2 मिनिटं अगोदर काहीच पाऊस नव्हता. आणि इथं हो का घर आहे इथं साईडला, आणि सफरचंदाचे झाड इथं हिरवच राहिलेत, अजून लाल नाही झाले, म्हणजे पकले नाहीत अजून. तर जायचं आपल्याला खाली. गेला जे मॉल रोड आहे तो गेला, जो की मनालीमध्ये. आणि मी मेन रस्त्याला आलो, जे की दोन्ही साईडला डोंगर आहेत आणि मधातून रस्ता जायला लागला. तर आता पहिल्यांदा माझ्या आयुष्यातली पहिल्यांदा मी लिफ्ट मागणार आहे आज. बघूया भेटते का नाही. जिथवर भेटेन तिथवर रोजपर्यंत. जवळपास मनाली तो लेह लडाख कितने 500 किलोमीटर आहे जवळपास टोटल इथून जायला. तर रोज जिथवर आपल्याला लिफ्ट भेटेन 4 वाजेस्तवर, 4-5 वाजेस्तवर तिथवर आपल्याला जायचं आहे. तर बघूया आपल्याला भेटते का आज लिफ्ट. आणि गाड्या तर जायला लागेल. आणि पाऊस पण कमी झाला आता, पूर्ण टोटल पाऊस काही जास्त विना झाला आहे. तर बघूया लिफ्ट भेटते का आपल्याला. 2 किलोमीटर बाहेर चालत आलो मी मनालीपासून. आणि समोर लिहिले लेह 426 किलोमीटर. आणि 24 किलोमीटरला जे अटल टनल आहे रोहतांगपाशी, ती 24 किलोमीटरला. आणि 426 किलोमीटरला आपल्याला लेह. तर आपल्याला लेहकडे जायचं आहे. तर आता आलो मी मनालीच्या बाहेर आले. जवळपास 2 ते 3 किलोमीटर चालत आलं. आणि माझ्या पाठीमागा रस्ता दिसायला लागला जो की लेहकडे जाते. लेह नाही, इथून जात नाही, समोरून जात आहे अटल टनलच्या नंतर. पण आता इथून मला लिफ्ट घ्यायची, आणि लिफ्ट मी आजपर्यंत कधी आयुष्यात घेतली नाही. तर पहिल्यांदा मी ट्राय करणार आहे लिफ्ट घेऊन आपल्याला लेहपर्यंत जायचं आहे. लिफ्ट भेटते का नाही भेटते, पहिल्यांदा कसं थोडंसं लाज वाटते माणसाला. बघूया आपण ट्राय करूया लिफ्ट भेटते का नाही. समोर पाठीमागं खूप जास्त गाड्या पण जायला लागल्या. बघूया भेटते का आपल्याला लिफ्ट. आणि साईडलाच जी ब्यास नदी जी आहे दाखवतो तुम्हाला, दिसायला लागली जी आहे पूर्ण ब्यास नदी साईडला. आणि सगळ्या गाड्या जायला लागल्या. आता बघूया आपल्याला लिफ्ट भेटते का नाही. सगळ्या गाड्या जायला लागल्या, एवढ्या दिसायला लागल्यात ना, तेवढ्या दिसायला लागल्यात सगळ्या गाड्या. किती येतात, खूप जास्त दिसायला लागले. हे राहिला माझ्या पाठीमागं रस्ता. आणि मला आताच लाज वाटायला लागली की मागायची का नाही लिफ्ट मागायची, पण करावं लागणार आहे, कारण आपण निश्चय केला जायचा लेहला. तर बघूया भेटते का आपल्याला लिफ्ट, मागून बघूया. दोन तीन गाड्या गेल्या मग हातच वर होईना झालाय. मला लय लाज वाटायला लागली. पण कसं तरी करून आपल्याला लिफ्ट घ्यावंच लागणार आहे, नाहीतर आपण काही पोहोचणारच नाही. असं कसं लाज वाटायला लागले मला खूप जास्त. काय करा, घेऊ बघू, ट्राय करू. खूप साऱ्या गाड्या जायला लागल्या आता, पण
कसं तरी करून घ्यावाच लागणार आहे. थोडंसं पहिला दिवस आहे ना, पहिला दिवस असल्यामुळे जरा लाज वाटते माणसाला. पण तसं मी लाजत नाही बरं का करायला, पण थोडंसं नवीन जरा ठिकाणी आहे ना, त्यामुळे थोडंसं बघू घेऊ लिफ्ट. जे गाडी मला थांबवून लागली ना, पिवळ्या कलरची पाटी आहे त्या गाडीला हात नाही देणार, कारण ते सगळ्या टॅक्स आहेत. पिवळ्या कलरची जे पाटी आहेत त्याला हात नाही द्यायचे, कारण पैसे घेणार आपल्या बिना पैशाचं जायचं, तर टॅक्स आहेत त्यांना नाही हात देणार. जे व्हाईट कलरचे म्हणजे पांढऱ्या कलरचे पाटी आहेत त्यांच्याकडूनच लिफ्ट घ्यायची, किंवा ट्रकवाल्या. तबोरून आली हिमाचल प्रदेशची बस दिसायला लागली, ती जायला लागली मनालीकडं, आणि लेहून आली ती गाडी तिकडं जायला लागली. कुठं? मनालीकडं. पण आपल्या मनाली नाही जायचं, आपल्याला लेहला जायचे. गाडी भेटते का नाही आपल्याला आज, लिफ्ट भेटते का नाही? खूप साऱ्या गाड्या यायला लागल्या. आता पावसानं पूर्ण भिजून गेलो मी, जवळपास 3 किलोमीटर चालत आलो. इथं एक पूल होता, तो पुलाच्या म्हणजे तिकडं हिरवं दिसायला लागली, इकडल्या साईडला इकडे हिरवं दिसायला लागली. तिथं थांबलो होतं मग, जे की लिफ्ट मला रस्त्यावर थांबून तिथं काय थांबण्या गेलं. मग पूर्ण ब्रिज चालत करत जवळपास 2 किलोमीटर चालत आलो, आणि इथं असं काय ब्रिज आहे, आणि इकडं जायला लागलं लेहला अटल टनलला. तर बघूया आपल्याला आता इथून लिफ्ट भेटते का नाही, सगळ्या कुणाला तरी मागूया. समोरच एक खूप बारीक झरणा दिसायला लागलं. पाणी बघा कुठून किती वरूनपासून पूर्ण खालीपर्यंत पाणी पडायला लागले, आणि ढगं तर बघा असं वाटायला लागलं किती खालून जायला लागलं. एकदम म्हणजे वाटतं 501 मीटर वरच असते, जास्त लांब नाही. तर समोर चालत येत होता, आणि इथं गाड्याची जे मोठ्या गाड्या आहेत त्या सगळ्यांची इथं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याच्यानंतर समोर जाऊ द्या लागतात. आणि मेन म्हणजे आपल्याला गाडी सवारी भेटलेली आहे, पहिली लिफ्ट भेटलेली आहे, आणि ती पाठीमाग गाडी थांबल्या. सगळ्या गाड्याला इथं रजिस्टर करावं लागते, म्हणजे पावती फाडावं लागते. तर जाऊया आपण गाडीमध्ये बसूया, जे की आपले पहिली ट्रक भेटलेली आहे, जी इथून लिफ्ट भेटणार आहे आपल्याला. किस्मतच किती खराब आहे, वरून पाऊस चालू आहे, आणि जवळपास 1 घंट्यानंतर कशी तरी लिफ्ट भेटली मला. आणि गाडीचं टायर पंच झालं. ही गाडी आहे समोर आपली, आणि 1 घंट्या अगोदर भेटलं होतं. आणि समोर पाऊस पण जोरात झाला, आणि गाडी टायर पंच काढण्यासाठी गाडी इथं थांबली आहे, कारण गाडीचं टायर पंच झालं. 1 घंट्या अगोदर खूप वेळा जाऊन थांबून सुद्धा आपल्याला गाडी भेटली, पण त्याचं टायर पंच झालं. म्हणजे किस्मत किती गांड. बघूया आता ते ट्राय करायला, हवा कमी झाली का टायर पंच झालं चेक करायला ते. पूर्ण ऊन दिसायला लागलंय. मनालीमध्ये पूर्ण पाऊस चालू होता, आणि ही स्पिती व्हॅली लागली, तिकडे कुल्लू व्हॅली होती, आणि वर ऊन पडायला लागलं. आणि साईडला जी ब्यास नदी आहे ती व्हायला लागली. इकडं सिसू नावाचं गाव आहे, तिकडं आला लागलं. आणि जे लिफ्ट देणार होते 2 गाड्या होत्या, दोन्ही संघ गाड्या होत्या, आणि त्यांचं एकदा नाव विचारूया. आणि त्यांनी खूप जास्त एकदम मजेदार माणसं आहेत. तर भाई लोग अपना नाम बताइए. मेरा नाम सर सुनील कुमार डोगरा। हाँ सुनील डोगरा। और आपका? मनीष ठाकुर। मनीष ठाकुर। मनीष जी नाम इनका और इनका सुनील जी। तर त्यांची गाडी हो का इथं अशी लावलेली आहे ही, आणि ही तिकडली गाडी लावलेली आहे. तर आप डेली रूट करते हैं यहाँ से? हमारा दिल्ली का हफ्ते का रूट होता है, दिल्ली से ले के लिए। हाँ दिल्ली से ले, म्हणजे मतलब ते आता लेहसाठी जायला लागली, तर इकडली गाडी दिसायला लागली, सामान भरलेले आहे, इकडली भी गाडी दिसायला लागली. तर आपको कितना टाइम लग जाता है मतलब दिल्ली से लेके लेह तक जाने में? हमारे को ऐसे 3 दिन लग जाते हैं, मतलब 3 दिवस लागते. आणि मनाली पासून जे इथं अटल जाम के चक्कर में ना, आजकल जाम है उधर कुल्लू साइड को, जो स्लाइडिंग हो रहा है उसके चक्कर में फिर टाइम लग जाता है हमारे को। तो 4 आप दिन लग जाते हैं। मंडी से आए ना? हम अभी बरवाना से आए। अच्छा बरवाने से, तो मनाली तक आने का आपको कितना टाइम लग गया? टाइम तो हम कल के 3-4 बजे के चले, 5 बजे के। मतलब बहुत ज्यादा यहाँ पे जो पत्थर है ऊपर से, म्हणजे डोंगरावचे जे दगड आहेत, पत्थर है, वो बहुत ज्यादा नीचे आते हैं, इसलिए यहाँ पे जो गाड़ी है बहुत ज्यादा मतलब चलानी पड़ती है, धीरे धीरे चलानी पड़ती है. और जे नदी आहे ती आसपासची पूर्ण व्हायला लागले, आणि रस्ते खूप जास्त खचलेले इथं. तो हाँ, तो एक बात बताइए, आप जो जाते हैं मतलब जो भाड़ा लेते हैं वो जो नॉर्मल से ज्यादा ही होगा ना इस तरफ? तो मतलब पहाड़ पे या नॉर्मल ही है? तो तेल ज्यादा लगता होगा ना? तेल भी ज्यादा लगता है, उसी हिसाब से पहाड़ी में थोड़ा भाड़ा। हाँ हाँ, तो जितना देखा है मतलब नॉर्मल भाड़े से तो ज्यादा लेते हुए. तो और कहाँ कहाँ चलते हैं आप लोग, मतलब
हिमाचल से या हिमाचल हम ऑल इंडिया में चलते हैं. ऑल इंडिया में चलते हैं जहाँ पे जाओ. और ही त्यांची गाडी आहे, वरी नाव बी लिहिलेलं आहे आणि तिकडली बी गाडी लिहिलेली आहे MH आणि खाली गाडी नंबर लिहिलं आहे. हे हिमाचल प्रदेशचीच आहे HP 31 आणि असं लिहिलेलं आहे. तर हे बी झालं आहे. आज सिसूमध्ये थांबणार आहेत. बघूया आपण पुढे कुठवर जाणार आहे का आपण बी सिसूमध्ये जाणार आहे ते लेहला जाणार आहेत. तर कब तक पहुँचेंगे आप कल लेह तक मतलब कल शाम को लेह. मतलब उद्या संध्याकाळी आप कब निकले थे दिल्ली से दिल्ली से हम परसों के लिए. मतलब 2 दिवस अगोदर परवा दिवशी निघालते ते मतलब टोटल 3 दिवस लागते त्यांना कुठून दिल्लीहून लेहला जायला. तर आता इथे थांबले होते थोडासा गाडीला पण ब्रेक दिला कारण मनालीपासून पूर्ण अटल टनल यूज तर पूर्ण चढच होता. चढ आलेच नंतर आता जसं अटल टनलच्या पलीकडे होता आणि अटल टनलच्या जसं अलीकडल्या साईडला आलं पूर्ण ऊनच ऊन दिसायला लागले आणि समोरच सिसू आहे. तर जाऊया सिसूकड आणि भाइयों से मिलकर बहुत अच्छा लगा. तो एक बार लाइक करो, बोलो लाइक करो. बहुत बहुत भारी बहुत मिलके अच्छा लगा. तो देखते हैं समोर जाऊया बघूया आपण तिकडे आहे सिसू. भाई साहब तर टाइम झाला जवळपास 5:30 वाजले तर आणि सुसूपासून जवळपास 20 किलोमीटर आला. तांडी गाव आहे. तर जवळपास 60 किलोमीटरची आपली पहिली लिफ्ट भेटलेली जी की मलालीहून तांडी गाव आहे. तांडी गावापासून तर त्यांचं आता टायर पंचर झालं तर इथं जवळपास त्यांना 1-1.5-2 घंटे लागणार आहे हे पंचर काढायला. त्यामुळे काय करणार आहे तर आपण इथं उतरूया आणि समोर जाऊया. तर भाई साहब यहाँ देखिए आपको मिलके बहुत अच्छा लगा और यहाँ तक लिफ्ट देने के लिए. मेरा टायर पंचर है अभी. हाँ हाँ मेरे को टाइम दो टायर बनाने हैं. अभी स्टेपनी भी पंचर हुई थी, एक टायर अभी हो गया. और ठीक है चलता है. तर समय लगेगा. साहब जी ने हमको यहाँ तक छोड़ा, बहुत बहुत अच्छा लगा. पहली बार मैंने मतलब यहाँ से यहाँ तक इतना अच्छा आदमी देगा. ठीक है 60 किलोमीटर का मेरे को लिफ्ट दिया, बहुत अच्छा लगा. तो भाई साहब को 2 टायर का स्टेपनी बनाना है, जो बनाना है मतलब टायर पंचर हो गए, टायर पंचर झालेले त्यांना बनवायचे. तर काय करूया आपण आता इथून समोर जाऊया, बघूया आपल्याला काय समोर लिफ्ट भेटते का नाही. आणि ही एक गाडी आहे आणि ती एक गाडी आहे. तो भैया आपसे मिलके बहुत अच्छा लगा. फिर से बहुत बहुत शुक्रिया. नदीहून चालताना अशी खूप सारे पूल येते जे की लोखंडाचे बनलेले आहेत आणि मध्ये सिमेंटाचं बनलेलं असते रस्ता. आणि आसपासचा एकदा नजारा बघाय काय सुंदर दिसायला लागला. आणि पूर्ण पाण्याचा भाव आहे, पूर्ण थंड आहे आणि हवा पण आहे. खूप जास्त थंड लागायला लागले कारण मला खूप जास्त थंडी वाजायला लागली. किती असेल एक 7-8 डिग्री असेल, जास्त नसेल 7-8 डिग्री आहे. आणि समोरच राहिलं तांडी गाव. बघूया तांडी गावाकडे जाऊया. आजचं संध्याकाळचं मला वाटतं मुक्काम आपण आज तांडी गावामध्येच करणार. समोर लिहिलेलं आहे बघा केलांगला जायचं आपल्याला 6 किलोमीटर इथून. बाकी दारच्या 37 किलोमीटर, बारलाचा 80-82 किलोमीटर. जे वातावरण व्हायले ना ते तर अजून खूपच जास्त खतरनाक दिसायला लागलं. तर आपल्याला भेटली दुसरी लिफ्ट भेटली 6 किलोमीटरसाठी. तिथे समोर थांबलं होतं आणि बाया इथे समोर थांबले होते. ते पाणी भरून आले, इथं पाणी घेऊन आले. तर मी म्हणलं विचारलं त्यांना येऊ का 6 किलोमीटरसाठी. तर 6 किलोमीटरसाठी आपल्याला दुसरी लिफ्ट भेटलेली 8 दिवसाची. 6 किलोमीटरचं जास्त लांब नाही जायचं, तेवढं लांब कावा चला म्हणलं. तर भेटली आपल्याला लिफ्ट. थँक्यू भैयाजी, वेलकम. केलं ते ट्रकनं आपल्याला सोडलं. एक केलाँग शहर आसपास दिसायला लागले तुम्हाला. आता पहिले आपण काहीतरी खाऊया इथं आणि केलाँग शहर तुम्हाला थोडंसं दाखवतो मी कसं आहे. तर जवळपास सकाळी खाल्लं होतं, पराठे खाल्ले होते मनालीमध्ये आणि सकाळी 10 वाजले होते. 1 वाजल्यापासून पूर्ण लिफ्ट घेऊन जवळपास 6:30 वाजले, 6:30-7 वाजले आणि खूप जास्त भूक लागली. तर आता सकाळी पराठा खाल्ला होता आणि आता पण पराठाच ऑर्डर केले, त्या संग चटणी आणि लोणचं आहे. तर खाऊया पराठे आणि खूप जास्त भूक लागली होती. बाहेर थंडी पण खूप जास्त लागायला लागली. बघूया आपल्याला संध्याकाळी राहायचं काय होतं ते. म्हणजे हॉटेल ढाबा म्हणा 50 रुपयाचे आलू पराठा खाला. नॉर्थ इंडियामध्ये इकडल्या वर्धा साईडला जेवढं म्हणा जेवण स्वस्तच आहे. सकाळी पराठा खाला 50 रुपयाचा आणि आता बी पराठा खाला 50 रुपयाचा, 100 रुपये आणि 10 रुपयाचा एक क्रीम बिस्किट पुढा घेतला. तर आता जेवायचा कार्यक्रम झाला. आता आपल्या संध्याकाळी झोपायचा कार्यक्रम बघायला लागणार. कार्यक्रम माझ्याकडे टेंट नाही, काहीच नाही, फक्त एक योगा मॅट घेतले. आता काय करणार आहे, झोपण्याचा कार्यक्रम कुठं करणार आहे, मंदिर बघतो. कारण आपल्याला झोपायचा कार्यक्रम म्हणजे झोपायचं जे हे होईल सुविधा व्यवस्था होईल ती आपल्याला मंदिरामध्येच होईल. तर मी जायला लागलो आणि खूप शांतसं गाव आहे हे केलाँग. एकदम सुंदरसं शांतसं गाव आहे. जास्त काही ट्रॅफिक नाही, काही नाही. जेवढे आसपासचे लोकल आहेत त्यांच्यासाठीच पूर्ण गाव आहे असं वाटायला लागलं पूर्ण.
माझ्या पाठीमागं राहिलं ते केलॉंग शहर जे की पाठीमागे दिसायला लागले. पण येतानाच मी गाडीमधून बघितलं होतं की मंदिर दिसलं होतं जे की शहराच्या पाठी बाहेर आहे थोडंसं. ते दिसायला लागले, कळत दिसायला लागले, तिकडं दिसायला लागले. तिकडं जायला लागलो मी. येतानाच मंदिर बघितलं होतं आणि त्या मंदिरामध्ये बहुतेक तर झोपता येईल मला संध्याकाळच्याला. तर काय करणार आहे, जाऊन झोपा लागणार आहे. असे फ्रीमध्ये ट्रॅव्हल करायचं म्हणलं तर सगळं काही आपल्याला बघतच चालावं लागतंय. आणि जी थंडी वाजायला लागली भाऊ, खूप जास्त थंडी वाजायला लागली. 6:30-7च वाजायला लागली. बघूया संध्याकाळी काय होतं. म्हणतात ना सगळं काही चांगलं जात असताना एक वाईट गोष्ट घडते. वाईट नाही पण काय करणार आहे, समोर मंदिर होतं आणि मंदिराला मेन म्हणजे कुलूप लावलेलं आहे. अरे मंदिराला कोण कुलूप लावून ठेवतं आहे? मंदिराला इथं दिसायला लागलं बा, कुलूप लावून ठेवलं आहे. मंदिराला कोण कुलूप लावून ठेवतं आहे? आपल्याला जो झोपायचा प्लॅन होता मंदिरामध्ये तो कॅन्सल झाला. काय करणार राव, बघायला लागणार काहीतरी दुसरा उपाय शोधा लागणार आहे. कारण संध्याकाळच्या तर खूप जास्त थंडी वाजून. बघूया काहीतरी जुगाड लावूया. म्हणलं जातं ना ज्याचं कोणी नाही त्याचं भगवान आहे. तर ते दुसरं मंदिर बंद झालं होतं आणि इथे एक जे याचं मंदिर भेटलं आहे बघा, नागेश्वर महादेव मंदिर. महादेवाचं मंदिर आहे आणि महादेवाच्या मंदिराच्या साईडला तिथं बॅग ठेवले. तर आपण आज इकडल्या साईडला झोपणार आणि हे पूर्ण मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे. आणि इकडं थोडंसं क्वार्टर आहे म्हणजे सरकारी ऑफिस आहे समोर दिसायला लागले. आणि इथं महादेवाचं मंदिर समोर पिंड बी दिसायला लागले. हर हर महादेव समोर दाखवतो तुम्हाला पिंड, हर हर महादेव. तर बघूया झोपूया आपण इथं. आजचा कार्यक्रम आपला इथं राहणार आहे मंदिराच्या साईडला. इकडं झोपायचं आहे आज आपल्याला. खतरनाक मंदिराच्या पाठीमागं साईडला नाही, मंदिराच्या पाठीमागं इकडल्या साईडला आपलं असं लावलं आहे. ते योगा मॅट आहे जे 500 रुपयाची घेतली मी सकाळी. इथं बॅग ठेवले आणि इथं झोपायचं आपल्याला. संध्याकाळच्याला इथंच रात्र काढायच्या आणि आसपासला कोणीच नाही. तर हाचा व्हिडिओ इथपर्यंत ठेवा. हे आता केलॉंग ते नाही मनाली तो केलॉंग 80 किलोमीटर आपण पहिल्या दिवशी लिफ्ट मागून सफर केले माझ्या पहिल्या आयुष्यातल्या पहिल्यांदा आणि खूप जास्त भारी वाटलं. तर आता संध्याकाळचं झोपण्याचं तर असं बघायला कुठं मंदिरात नाही कुणाला विचारून त्याचं दुकानदाराकडे गेलो विचारायला रूम देते किंवा फ्रीमध्ये कुठं राहायला भेटते. तो मला नाही ठीक आहे चालतं, विचारलं तरी चालतंय. तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवा. 7:30-8 वाजायला लागले आणि खूप जास्त थंडी पण वाजायला लागली. आता याच्यानंतर काय डायरेक्ट जाऊन झोपणारच आहे मी. व्हिडिओ जर एडिट करेन तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करायला विसरू नका. कारण खूप कमी मराठी माणसं आहेत जे असं करते ते, आणि मी पण करण्याचा प्रयत्न करतो आणि 100% सफल होईल. तर इथून जवळपास 350 किलोमीटर राहिलं लेह. बघूया आपण उद्या आता कुठपर्यंत प्रवास करूया इथून केला. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.